एकदा माझी सई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला आज पूजाचं वैदिक सोहळा, तर सकाळचं लग्न। तर आता मी छान मस्त रेडी झाले, मावशीने दिलेली साडीच वेअर केली आज, तर मस्त दिसते। अजून थोडंसं ज्वेलरी घालायची बाकी आहे। तर आता सगळे काही लॉन्सला निघाले, सगळ्यांचे मेकअप वगैरे दाखवले। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा, खूप छान मस्त असा व्हिडिओ होणार आहे आजचाही। छान सौरभ भाऊही रेडी झालेला आहे मस्त। चला खूप छान दिसताय, सगळेजण मस्त दिसताय। चला आता पूजाच्या लग्नाला। तर चला आज आहे पूजाचा वैदिक सोहळा। तर सगळे छान मस्त अशा पैठण्या काठ्यापदराच्या साड्या घालूनच तयार झाल्या आणि पूजाने छान मस्त अशी नऊवार घातलेली होती। आजचा पूजाचा लुक मस्त दिसतोय ना, खूप सुंदर दिसत होती पूजा आणि दाजी। तर ही तिने शेला मागवल्या होत्या मोगऱ्यांचा कळ्यांचा, तर खूप छान अशा घातल्यानंतर तर पूजाला एक वेगळंच रूप आलं। तर चला पूजाचा आजचा मेकअपही कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांचे लुक बघायचे आहे ना, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। मस्त फोटोशूट झाले। तर ही छान मस्त अशी फुलांनी सजावट केलेली होती तर सप्तपदीसाठी। आणि आता पूजाची एंट्री पण खूप छान झाली, पण ते ना म्हणजे शॉर्टमध्ये ते उभा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला लागला। तर असं आम्ही ठुमकात देत देत अशी पूजाने मस्त अशी एंट्री केली, तर खूप छान एंट्री झाली। तर चला कसं वाटते पूजाची वैदिकची ही एंट्री। पूजाच्या सगळ्या लग्नाच्या एंट्री आहे ना खूप मस्त आणि छान झालेल्या आहे। तर आता मध्ये अंतरपाठ राहुल आणि यशने धरले, तिच्या पाठीमागे मी उभी होती, पण गुरुजी बोलले की रात्री धरायचं असतं। तर आता मंगलाष्टका गातील गुरु। तर आता पूजाचं लग्न लागेल, त्यानंतर पूजाचं कन्यादान फळ सगळं काही असं वैदिक सोहळ्यामध्ये केलं जातं। अवतरले असे इंद्राचे उधान जणू मंडपी, अवतरले असे इंद्राचे उधान। आज हा जुळला योग महान, आज हा जुळला योग महान। शुभ मंडल सावधान, सावधान शुभ मंडल सावधान। ममता मुरली। तर एकमेकांना दोघेही जण आता माळा घालतील आणि त्यानंतर कान पिळण्याचा कार्यक्रम, त्यानंतर आपलं फळ भरण्याचं, तर कन्यादानासाठी कोण कोण बसलेलं होतं सगळं व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे। तर पूजाचा वैदिक सोहळ्याचाही तुम्हाला वैदिक सोहळा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि अतिमुहूर्त सुमुहूर्त सावधान। प्रथम मुलीने पुष्पमाला घालायची आहे।
तर आता कन्यादानाची सगळ्यात पहिली पूजा सुरू झाली। मावशी आणि काका बसलेले कन्यादानाच्या पूजेसाठी। तर कन्यादान हे सगळ्यात श्रेष्ठ मानले जाते। तर इथे ना चौरंगावरती ना सुपाऱ्या गहू कलश मांडलेला आहे आणि इकडे समोर पूजा आणि दाजी पण बसलेले आहे। तर थोडंसं फोटोशूट होत होतं पहिले आणि त्यानंतर आता पूजेला सुरुवात करणार। तर आपल्या फॅमिलीमधल्या ह्या ताई पण आलेल्या होत्या पूजाच्या लग्नासाठी। तर रात्रीच्याही लग्नाला थांबलेल्या होत्या त्या। तर सकाळी पण लग्नाला आल्या होत्या। तर सगळ्यांना भेटल्या आणि सगळ्यांना ते ओळखत होत्या। तर सगळ्यांशी भेट झाली। खूप छान मस्त असा त्यांचा स्वभाव पण होता। तर हे बघा आता कन्यादान तर दाजींच्या हातात पूजाचा हात दिलेला आहे आणि असं वरतून ना तर गुरूंचा मंत्र चालू होता। तर पण गाण्यांचा खूप गडबड गोंधळ होती त्यामुळे सगळं काही म्यूट करायला लागलं। तर पूजाला हळदी कुंकू लावलं, तिचं औक्षण केलं मावशीने आणि त्यानंतर मामा मामी लहानी मावशी काका पूजाचे आत्या मामा तेही कन्यादानासाठी बसले आणि कन्यादानामध्ये जे आपण भांडे वगैरे देतो ते कन्यादानामध्ये दिलं जातं कन्येला। आता कन्यादानाची पूजा झाली आणि आता ऋतू आणि काका बसलेले होते पूजेसाठी तर मुलाकडचे आणि आता पूजाला ना पोत घालताय। तर पहिले छोटीशी पोत घातली होती आणि त्यानंतर हे गंठण पण घातलं आणि पूजाला त्यानंतर सिंदूरही भरायचा असतो। सिंदूर भरल्यानंतर पूजाची सप्तपदीची पूजा, त्यानंतर फेरे घेणार आणि कान पिळण्याचा कार्यक्रम। तर कान हे ना नवरीचा भाऊ पिळतो। तर सौरभ भाऊ आणि राहुलने ना राजींचे कान पिळले आणि त्यांना कान पिळण्याच्या बदल्यात काय दिले तर सगळे व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे। तर बऱ्याच ताई खूप छान छान मस्त कमेंट करतात। तर रिप्लाय द्यायचा जमत नाही कारण सईची तब्येत थोडीशी ना सईला थोडंसं बरं वाटत नाही त्यामुळे। तर जसं मला टाईम भेटेल ना तशी मी ना तुमच्यासोबत तुमच्या कमेंटला रिप्लाय करेलच। आणि आता सौरभ भाऊच्याही लग्नाची तयारी सुरू झाली आहे तर तेही व्हिडिओ येणार आहे म्हणून ज्या ताईने चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर पूजाचं इथे फोटोशूट चालू होतं।
तर कॅमेरामॅन एक एक पोस्ट सांगतात, त्यामुळे थोडंफार उशीर होऊनच जातो. तर पण आपली ही आठवण आपण अशा साठवून ठेवलेलं पाहिजे आणि प्रत्येक अशा आठवणी आपण जपून ठेवतो. अन्ना जोरात पे ना, अन्ना जोरात, अन्ना सौरभ येणे कान पिळायला. ए खरंच पिशाल जोरात. तर लग्नामध्ये ना नवरीचा भाऊ आहे ना दाजींचा कान पिळतो आणि कान पिळून सांगतो माझ्या बहिणींची काळजी घ्या असं. आणि त्या बदल्यात त्यांना दाजी त्या छोटीशी अशी भेटवस्तू देतात काहीही. तर दोघांनाही ना अंगठी दिली चांदीची अशी, तर दोघांच्याही हातात घालून दिली, सौरभ भाऊला आणि राहुललाही. आणि फोटोशूटही झालं. तदेव गणं सजनं तदेव चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि अतिमूर्त सुमूर्त. तर आता गुरुजी एक एक वचन बोलणार आणि एक एक सुपारी अशी पुढं पायाने ढकलायची असते. तर इथे फुलांनी मस्त अशी सजावट केलेली होती सकाळीच येऊन सगळ्यांनी आणि सुपारी ठेवलेली आहे. तर आता फोटोशूटही होत होतं, त्यामुळे कॅमेरामॅन सांगतात तसंच करावं लागतं. तर आता एक एक गुरुजी वचन बोलतील आणि त्यानंतर एक एक सुपारी पुढे पायाने लोटायची आणि पुढे जायचं. आणि त्यानंतर थोडेसे व्हिडिओ आहे ना मागे पुढे झालेले आहे. तर फळ भरतात, तर फळही भरले, ओटेही भरली गेली पूजाची. तर नवरदेवकडचे येतात ना, तर त्या सगळे काही आता ऋतू भरती पूजाची ओटी. आणि इकडे ना आपले ते किन्नर असतात ना, ते पण आलेले होते पूजा आणि दाजींना आशीर्वाद देण्यासाठी, तेही इकडे बसलेले होते. तर पूजाची अशी सप्तपदी खूप छान मस्त झाली. आणि कशी वाटलं पूजाचा वैदिक सोहळा कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर पूजा, दाजी, मावशी, ऋतू, आम्ही जेवणाचं बाकी होतं, बाकीच्यांचे जेवणं झाले होते. तर आता आम्हीही जेवण करतो. तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.